MIDC पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या सोयाबीन चोरीच्या गंभीर गुन्ह्याचा अत्यंत कौशल्यपूर्ण तपास करून MIDC पोलिसांनी अल्पावधीतच संपूर्ण टोळीचा पर्दाफाश केला. 6 आरोपींना अटक करून तब्बल 14.50 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईमुळे परिसरातील व्यापारी व शेतकरी वर्गात समाधान व्यक्त होतं. सदर प्रकरणी फिर्यादी समीर अहमद पठाण वय वर्ष 31 राहणार हाडको कॉलनी लातूर यांच्या फिर्यादीवरून MIDC पोलीस स्टेशन येथे दिनांक 16 मार्च 2026 रोजी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादी यांच्या गोडाऊनमध्ये दिनांक 14 मार्च 2026 रोजी पहाटे 1:30 ते सकाळी 8:30 या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी मुख्य शटरचा लॉक तोडून आत प्रवेश केला व साठवून ठेवलेले 100 कट्टे सोयाबीन अंदाजे किंमत 2.5 लाख चोरून नेलं होतं. गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेऊन MIDC पोलीस स्टेशनच्या DB पथकाने तात्काळ तपासाची सूत्र हाती घेतली. घटनास्थळी भेट देऊन परिसरातील CCTV फुटेज ताब्यात घेण्यात आला. त्याचे बारकाईने विश्लेषण करून तसेच गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींची ओळख पटवण्यात आली. तपासादरम्यान पोलिसांनी खालील आरोपींना ताब्यात घेतलं. अभिषेक सुहास यादव वय वर्ष 21 राहणार स्वराजनगर लातूर. सुशील सुनील नाथ भजन वय वर्ष 21 राहणार राजे शिवाजीनगर लातूर. अजय महादेव जमदाडे वय वर्ष 20 राहणार राजे शिवाजीनगर लातूर. रमजान वजीर शेख वय वर्ष 29 राहणार शिऊर तालुका जिल्हा लातूर. आर्यन माणिक कांबळे वय वर्ष 19 राहणार वरवटी तालुका जिल्हा लातूर. विनोद गोविंद सुरवसे वय वर्ष 26 राहणार वरवटी तालुका जिल्हा लातूर. सदर आरोपींकडून गुन्ह्यात वापरण्यात आलेली 3 पिकअप वाहने अंदाजे किंमत 12 लाख तसेच चोरीस गेलेले 100 कट्टे सोयाबीन किंमत 2.5 लाख असा एकूण 14,50,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या गुन्ह्याचा उलगडा करण्यासाठी पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण, CCTV फुटेजचा अभ्यास तसेच स्थानिक गोपनीय माहितीचा प्रभावी वापर केला. अल्पावधीत आरोपींना अटक करून मुद्देमाल जप्त केला. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.